हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे मंगळवारचा. इथं माझं मंगळवारचं दुपारी 3 ते 6 पर्यंतचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे. तर रात्रीच मिस्टरांनी येताना इथं छान असे फुलं आणले होते आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथं मी आज हार बनवण्यासाठी घेतले होते. तर 1 किलो फुलं असे छान आणले होते मिस्टरांनी. इथं हार पण बनवून घेतले. त्यानंतर दुपारी जेवण केलं आणि थोडासा आराम केला. आराम केलं की बरं वाटतं. मग घरातले 3 वाजता उठले आणि तिथं थोडंसं फ्रेश झाले आणि हार वगैरे बनवून घेतले. आणि त्यानंतर इथं भांडे पण घासून घेऊ म्हणलं. दुपारी जेवण केलेले तसेच भांडे ठेवले होते आणि किचन पण स्वच्छ करून घ्यायचा होता. किचन पण स्वच्छ केलेला नव्हता. तर इथं पहिलं तर मी सगळे भांडे घासून मांडणीला लावले आणि त्यानंतर आता म्हणलं गॅसची शेगडी पण इथं घासून स्वच्छ धुवून घेऊ. तर घासून स्वच्छ धुवून घेतली की किचन पण छान दिसतो. त्यामुळे इथं मी किचन सगळ्यात घासून धुवून घेत असते. पुसून घेत नाही. कधी तर पुसून घेत असते, पण जास्त करून तर घासून धुवूनच घेत असते. छान पण वाटतं त्यामुळं. तर इथं मी भांड्याच्या साबणाने आणि कात्यानेच असं गॅसची शेगडी स्टीलची आहे तर छान तर घासून धुवून घेत असते. बर्नरमध्ये पाणी जाऊ देत नाही. तसं मी लक्ष देऊनच अशी घासून धुवून घेत असते. कारण मग बर्नरमध्ये पाणी गेलं की खराब होईल. साईडनेच असं घासून धुवून घेत असते. त्यामुळं किचन पण सगळं इथं घासून घेतलेलं आहे. आणि आता असं स्वच्छ गॅसची शेगडी पण स्वच्छ धुवून घेते. इथं गॅसची शेगडी पण स्वच्छ धुवून घेतली. स्टँड पण धुवून घेतले, घासून धुवून घेतलेले. आता हे स्टँड पण लावून घेतले आणि बघत बघत टाईम होतो कामं करताना. 3 वाजल्यापासून सुरू केले होते कामं करताना, पण घरातले कामं म्हणजे उशीर होतो थोडं एक एक कामं करेपर्यंत पण. आणि इथं सगळं किचन आता स्वच्छ असं करून घेतलं अगोदर तर. आणि वायपरनेच असं पाणी काढून घेत असते. कपड्याने पुसून घेत नाही. छोटासा वायपर आहे त्यानेच सगळं पाणी इथं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर हे स्वयंपाक पण खाली ठेवला होता, हे वरती ठेवला आणि म्हणलं आता झाडून मारून घेऊ घरं. तर इथं मी झाडून मारण्यासाठी घेतलेलं आहे. सगळं सामान वगैरे व्यवस्थित ठेवलं. आता मी सगळं किचन क्लीन केलं. त्यामुळे आता जास्त असा पसारा म्हणजे ठेवलेला नाही. जे लागतात ते वस्तू मी अशा वर ठेवल्यात. ज्या लागतात त्या अशाच ठेवलेल्या आहेत. ज्या नाहीत लागत त्या वर ठेवल्या आणि बाकीच्या तर वस्तू मी टाकून दिल्या आहेत. इथं सगळं असं घर पण इथं मी झाडून घेतलेलं आहे. इकडे मी हार बनवले होते. हे सगळे 3 पण घर मी असे स्वच्छ झाडून, हॉल, किचन हे सगळं झाडून घेतलेलं आहे. आणि हे पातेलं मी म्हणजे भांड्यांना, कपड्यांना असंच वापरत असते. स्वयंपाकाला नसतं तर ह्याच्यातच मी फिनेल टाकून घेतलेलं आहे. पातेल्यात मी आंघोळीसाठी पाणी ठेवत असते. आणि सगळे घरं वगैरे असे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. क्लीन करून घेतले. गॅलरी पण सगळी स्वच्छ झाडून पुसून घेतलेली आहे. गॅलरी सगळी 2-4 म्हणजे दिवाळीच्या अगोदर सगळी इथं क्लीन करून घेतली होती. आणि आता घरं वगैरे पुसून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं आता घरामध्ये दिवाबत्ती पण करणार होते. तर मी इथं अशी बुद्धांची मूर्ती ठेवत असते ह्याच्यावरती. तर हा पण कवर होता त्याच्यावरती असे ठेवत असते. तर हे पण म्हणलं स्वच्छ घासून धुवून घेऊ. तर हा असा म्हणजे प्लॅस्टिकचा कागद आहे, त्या म्हणजे कपडा आहे हा. त्यामुळे हा घासून स्वच्छ असा धुवून घेणार होते आणि थोड्या वेळात सुकण्यासाठी ठेवणार होते बुद्धांची मूर्ती वगैरे स्वच्छ करेपर्यंत बाकीचे. आणि लगेच हे थोडंसं सुकलं की पुसून घेतलं आणि ठेवलं तरी होतं. तर इथं हे पण चांगलं भांड्याचं साबण आणि घासून ब्रश आहे छोटासा त्याने घासून घेतलं आणि इथं छान असं पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. नाहीतर मी असं कपड्यानेच पुसून घेत असते कधी पण आज इथं घासून धुवून घेतलेलं आहे. थोडंसं खराब झालं की अधूनमधून घासून धुवून घेत असते, पण असं सारखंच नाही घासून धुवून घेत. तर आधी तर स्वच्छ असं घासून धुवून पण हे पण घेतलेलं आहे. आणि थोड्या वेळ आता म्हणलं हे बाहेर ठेवू. तर हे असंच बाहेर नेऊन ठेवलं. तोपर्यंत इथं मी हे छोटंसं असं दिवा लावण्यासाठी घेतलं होतं, मिशोवरून मागवलं होतं. तर हे छान होतं. याच्यासंगत एक ऑइलची बॉटल पण आली होती, ती पण मेडिटेशन वगैरे असं छान वास येतो त्याच्यामध्ये. ते तेल टाकलं की दिवा लावला की. त्यानंतर इथं मी बुद्धांची मूर्ती अशी क्लीन करून घेतली. आणि त्यानंतर हे बांबू ट्री पण होतं, हे पण काढून सगळं धुवून स्वच्छ घेतलेलं आहे. असे घरातले कामं सगळे पटकन करून घेऊ म्हणलं सगळं. आणि मग हे त्यामुळं मी तर सगळं क्लीन अगोदर तर स्वच्छ सगळं करून घेतलं. हे स्वच्छ झाडं पण असे धुवून घेतले आणि हे पुसून घेतलं, कवर होता ते. आणि त्यानंतर सगळं बुद्धांची मूर्ती ठेवली. हे ट्री होते हे पण ठेवले सगळे. घरं पण सगळे क्लीन करून झाले होते. घरं छान असे स्वच्छ केले की आणखी छान वाटतं. त्यामुळे सगळे घरातले कामं वगैरे उरकून घेतले.
आणि इथं हार असा करून घेतला होता. हे पण असा छान असा साईडनीच लावून घेतलेला आहे. झेंडूच्या फुलांचा असा हार पण इथं मी साईडने असा लावून घेतला आहे. तर छान वाटत होतं असं हे. आणि इथं मिस्टर पण आता 6 वाजले होते, तर मिस्टर पण आले होते. तर इथं थोडंसं लाईटची माळ होती एक बुद्धांच्या मूर्तीचा फोटोपाशी, पण ती लावत होते, पण काही ती लागलीच नाही, खराब झाली वाटतं. तर त्यानंतर इथं मी पण घरामध्ये छान अशी दिवाबत्ती करून घेतली अगोदर तर समोर पण. आणि इथं मिस्टर पण आले होते, चहा पण करायचा होता. आणि म्हणलं आता पहिलं तर घरातलं सगळं कामं उरकून घेऊ. आणि रांगोळी पण मला काढायची होती दारामध्ये. तर पहिलं तर मी घरातले सगळे कामं वगैरे उरकून घेतले, घरामध्ये दिवाबत्ती छान अशी करून घेतली. त्यानंतर आज इथं मी रांगोळी काढण्यासाठी घेतली आहे. तर मिस्टरांनाच म्हणलं इथे क्लिप घ्या, तर इथं मिस्टरांनी एक अशी क्लिप पण घेतलेली आहे. तर इथं रांगोळी पण आता काढून घेते. तर रांगोळी कशी काढू, म्हणजे जशी मला इतक्या काय अशा रांगोळी येत नाही, जसं डोक्यात येईल तशी. तर आज मी मोबाईलमधून बघून पण थोडीशी अशी रांगोळी काढली होती इथं. तर छान अशी इथं रांगोळी पण काढण्यासाठी घेतली होती. अगोदर तर सुचतच म्हणजे समजलं नाही काय काढू. एक असा राऊंड काढून घेतला आणि नंतर मग मोबाईलमध्ये बघितलं, अशी छान एक रांगोळीवर दिसली, सोपी पण वाटली. त्यामुळे मी ते एक रांगोळी पण अशी काढण्यासाठी घेतलेली आहे. आणि चहा पण करणार होते, तर चहा अजून केला नव्हता. म्हणलं संध्याकाळ लगेच म्हणजे टाईम पटकन जातो, समजत नाही लवकर असा. तर इथं मी असं एक म्हणजे डब्याचं झाकण ठेवून इथं गोल असा एक राऊंड पण काढून घेतलेला आहे. आणि आता छान इथं अशी कलर भरून रांगोळी पण काढून घेणार होते. तर इथं मी अशी छान रांगोळी पण काढून घेतलेली आहे. आणि त्यानंतर बघत म्हणजे थोडासा अंधार पण झालाच होता. आणि इथं रांगोळी अशी छान काढली आणि कलर पण असे इथं भरून घेतलेले आहेत. तर आज इथं चहा माझ्या मिस्टरांनीच केला होता. मी रांगोळी काढेपर्यंत चहाला पण ठेवलं होतं. दिवा पण इथं लावून घेतले होते, म्हणजे दिव्यामध्ये तेल वगैरे वाती केल्या मी. आणि मिस्टरांनी चहा तोपर्यंत केला होता आज. आणि त्यांना पण जायचं होतं बाहेर चहा पिऊन. 6 वाजता आले होते, मग चहा पिऊन वगैरे जाणार होते. तर बाहेर पण जाणार होते, माझं काम पण होतं, बाहेर जाऊन आले. थोडंसं सामान पण आणायचं होतं भाजीचं, पण ते पण आणलं मिस्टरांनी मी जाऊन. तोपर्यंत इथं घरामध्ये मी दिवे वगैरे लावल्यानंतरच गेले होते बाहेर. तर इथं पहिलं तर दिवा वगैरे लावून घेतला सगळीकडं घरात दारामध्ये. आणि चहा म्हणलं देऊ, तर पहिलं तर दिवे लावून घेतले आणि मग चहा घेतलेला. तर हे पण मी किचनमध्येच ठेवलं होतं, याच्यामध्ये एक ऑइल टाकलं होतं. तर छान वास येत होता घरामध्ये पण सगळा असा त्या ऑइलचा बॉटल, त्याच्यासोबतच एक ऑइल भेटली होती ते. आणि इथं मी दिवे पण असे ठेवले, बाहेर लावले होते, समोर नव्हते. तर इथं पहिलं तर म्हणलं चहा पण देऊ मिस्टरांना. तर इथं चहा पण झाला होता करून. तर आज असं घरातले पटकन सगळे कामं उरकून घेतले. आणि छोटासा असा ब्लॉग पण म्हणलं शेअर करू आजचं रुटीन पण. तर इथं मी चहा आणखी पिला नव्हता, मिस्टरांना चहा दिला. आणि पहिले हे दिवे असे इथं समोर ठेवून घेतले. बाहेर पण दिवा असा ठेवला होता दारामध्ये पण. आणि रांगोळीमध्ये पण एक असा छान असा दिवा ठेवला होता. त्यानंतर इथं मी चहा पिला, दारात पण रांगोळी काढून घेतली. आणि मी पण नंतर संध्याकाळी थोड्या वेळासाठी जे घरात होता आधीचाच घागरा होता, तो पण थोड्या वेळा घातला. आणि आज आजचं रुटीन शेअर केलेलं आहे. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.